वंदे भारत ट्रेनमध्ये 1 लिटरऐवजी अर्धा लिटर पाण्याची बाटली, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णय. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात रात्रीचे तिकीट तपासणीस पथक सज्ज, रात्री विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवरती होणार कारवाई. नवी मुंबईत वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, 8091 विना हेल्मेट चालकांवरती कारवाई. मुंबईतील मालमत्ता कर बुडव्यांची यादी जाहीर, 10 कर बुडव्यांची थकबाकी 147.24 कोटी रुपयांवर. होळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली असताना रोहा चिपळूण मेमू रद्द, कोकणवासियांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता. 24 एप्रिलपर्यंत मुंबईत 5% पाणी कपातीचा निर्णय, जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छतेचं काम हाती, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शिक्षण आयुक्तालयात 23 पदांची भरती, 23 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत अर्ज करता येणार. दादर पंढरपूर दादर एक्सप्रेसचा मिरज सांगली मार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार, दादर ते पंढरपूर दरम्यानच्या थांब्यामध्ये कोणतेही बदल नाहीत. लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात पुन्हा घसरण, शेतकरी हवालदिल. नागपूरच्या रेशीमबागेत आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा, सरकार्यवाहकपदी होसबळे यांच्या फेरनिवडीची शक्यता, शताब्दी वर्षात संघाची वर्षभराची रणनीती ठरणार. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या व्यथा. जळगावात बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उभारलेल्या पंपिंग स्टेशनचा स्लॅब कोसळला, पंपिंग स्टेशनचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकर पुन्हा मैदानात, येलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी. जळगावातील बांभोरी येथे दारूबंदीसाठी महिलांनी मंत्री गुलाबराव पाटलांना घातला घेराव, सर्रासपणे दारू विक्रीबाबत मांडल्या तक्रारी. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन, कंत्राट भरती रद्द करून कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याची मागणी. धाराशिव शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिक त्रस्त, समस्या सोडवण्याची नागरिकांची मागणी.